मृत्यूपत्र. सुमारे 5 ते 6 वर्षापूर्वी चीनच्या एका प्रांतात राजाचा एक प्रतिनिधी राहत असे. त्याचे नाव होते निशा चिचेन. त्याने धरे शेते रोकड पैसे मिळून खूपशी संपत्ती जमवून ठेवली होती. त्याला एक मुलाशिवाय कोणी नव्हते. त्याची बायको मुलगा लहान असतानाच मरून गेली होती. काही दिवसांनी त्याने नोकरी सोडून दिली आणि शेतीवाडी पाहू लागला. त्याचा मुलगा शानची नेहमी त्याला म्हणत असे, बाबा, तुम्ही आता वृद्ध झाला आहात, म्हणून तुम्ही पूर्ण विश्रांती घ्या. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत हे शक्य नाही. माझे काम मीच पाहणार. चिचेन म्हणाला. एकदा तो आपल्या एका खेम्यात गेला असा. नदीच्या काठी त्याला एक 16 वर्षाची मुलगी दिसली. ती आपल्या आजीबरोबर नदीवर आली होती. तिचे आई वडील लहानपणीच वारले होते, त्यामुळे आजीच तिला सांभाळ करीत असे. त्या मुलीचे नाव मेय असे होते. मेयला पाहिल्यावर चिचेनला तिच्याशी लग्न करावेसे वाटले. त्याने मुलीच्या आजीला विचारले. ती कबूल झाली. मेयने ही नकार दिला नाही, म्हणून चिचेन तिला लग्न करून घरी घेऊन आला. मेय लहान असली तरी फार हुशार होती. म्हाताऱ्याचे हे काम त्याच्या मुलाला व सुनेला मुळीच आवडले नाही. काही दिवसांनी मेयला मुलगा झाला. बापाने त्याचे नाव शानशू असे ठेवले. शानचीला बापावर राग होताच तो एवढ्यावरच थांबला नाही, तर आपल्या सावत्र आईला उलटा म्हणू लागला आणि शानशू आपला भाऊ नाही म्हणून सांगू लागला. शानचीचा हा तरेवाईकपणा त्याच्या वडिलांच्या कानावर गेला, पण तो काही बोलला नाही, कारण त्याच्या रागाचे कारण त्याला कळले होते. तेव्हापासून त्याला थोडी काळजीच वाटत होती. शानशू 5 वर्षाचा झाला तेव्हा चिचेनने त्याला शाळेत घातले. ज्या शाळेत शानचीचा मुलगा जात होता त्याच शाळेत शानशू जाऊ लागला. अर्थातच शानचीला ते रुचले नाही. त्याने आपल्या मुलाला त्या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत घातले. हे ऐकून चिचेनला वाईट वाटले. एकदा त्याला वाटले खूप रागवावे आपल्या मुलाला, पण पुन्हा विचार आला की त्याला रागवून तरी काय फायदा, त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, म्हणून राग गिळून तो स्वस्थ राहिला. काही दिवसांनी चिचेनला अर्धांगवाताचा झटका आला. ह्या आजारावर काहीच उपाय नाही असे डॉक्टरने सांगितले. मरण येईपर्यंत पडून राहायचे. बापाला उठता येत नाही असे पाहून शानचीने सर्व कारभार आपल्या हाती घेतला. सर्व ठिकाणी आपला अधिकार दाखवू लागला. आता त्याचे राज्य सुरू झाले. आपले आयुष्य आता मोजके दिवस राहिले आहे असे वाटल्यावर एक दिवसा चिचेनने शानचीला आपल्या जवळ बोलावले व एक चोपडी त्याला दिली. त्यात त्याच्या सर्व संपत्तीचे सविस्तर वर्णन होते. चोपडी देत तो म्हणाला, शानची, तुझा भाऊ फार लहान आहे. काही दिवस तरी त्याचे पालन पोषण तुझ्यावर टाकणे भाग आहे. बरे, त्याची आई सुद्धा सर्व कामे पाहावायला अजून लहान आहे, म्हणून मी वाटे केलेले नाही. सर्व तुझ्याच नाव लिहिलेले आहे. शानशू मोठा झाला म्हणजे त्याचे लग्न करून दे आणि त्याला 10 एकर जमीन व एक बंगला राहावयास दे, म्हणजे त्यांना खाण्यापिण्याची राहण्याची काळजी राहणार नाही. या सर्व गोष्टी मी यात स्पष्टपणे लिहून ठेवल्या आहेत, त्याप्रमाणे कर. बरे, दुसरे म्हणजे शानशूची आई जर दुसरं लग्न करणार असेल तर करू दे, आणि जर तिला तसेच आपल्या मुलाकडे राहायचे असेल तर ते करू दे. मी लिहिल्याप्रमाणे केलेस म्हणजे माझ्या मनाला शांती मिळेल. बाबा, काही काळजी करू नका, आपल्या आज्ञेप्रमाणे सर्व काही करतो असे सांगून शानची चोपडी घेऊन शानची आपल्या खोलीत निघून गेला. तो गेल्यावर मेय आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा काय तुमचा मुलगा नाही? सर्व काही मोठ्या मुलालाच देऊन टाकलेत, मग आम्ही काय करावे? असे म्हणत असता तिला रडू कोसळले. शानचीचा काय भरोसा? समजा मी ही संपत्ती दोघांना वाटून दिली असती तर तो तुझ्या मुलाला मारून टाकायला सुद्धा मागे पुढे पाहावायचं नाही. मस्तराला कारणच नको, म्हणून मी सारी संपत्ती त्याच्या स्वाधीन केली आहे. त्याचबरोबर शानशूच्या पालनपोषाची सर्व जबाबदारी मी त्याच्यावरच टाकली आहे.
तू अजून लहान आहेस, तुला हे सर्व खटलं सांभाळता येणार नाही. माझ्या मागून तू येतेच राहिलीस तर तुझे हाल होतील. म्हणून तू येथे कष्ट सोशीत राहूच नकोस. कोणाशी तरी लग्न करून घे. चिचेनने मेयेला सांगितले. असं भलतेच काय म्हणता? कुणाला कलंक नाही का लागणार? सुख दुःख जे काय भोगवायचे ते सर्व ह्या मुलाजवळ राहूनच भोगायचे. मेये म्हणाली, असाच जर तुझा विचार असेल तर मी अशी व्यवस्था करतो की त्यामुळे तुम्हाला मुळीच त्रास होणार नाही. असे म्हणत त्याने एक पाकिट आपल्या अंथरुणाखालून काढले. ते मेयेच्या हातात देत म्हणाला, यात माझे चित्र आहे. हे आपल्या जवळ ठेव, कोणाला दाखवू नकोस. आणि शांशू मोठा झाल्यावर सुद्धा जर त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर या प्रांतात जेव्हा चांगला न्यायाधीश येईल तेव्हा त्याला दाखव आणि शांचीवर फिर्यादा कर. म्हणजे तो न्यायाधीश असा न्याय देईल की त्यामुळे तुम्ही दोघे सुखी व्हाल. त्यानंतर काही दिवसांनी चिचेन मरण पावला. आता सर्व राज्य शांचीचेच होते. वडिलांचे क्रिया कर्म झाल्यावर त्याने घराला रंग देण्याचा निमित्ताने आपल्या सावत्र आईला अंगणातील लहानशा झोपडीत वजा घरात जाऊन राहा म्हणून सांगितले. ती बिचारी येथे राहू लागली. तिच्यासाठी लागणारे डाळ तांदूळ हा देत असे, पण बाकी भाजीपाला वगैरे साठी काही व्यवस्था नव्हती. मेय शिवण काम करून पैसे मिळवून बाकी खर्चाची तोडमिळवणी करत असे. तिने जवळच्याच शाळेत आपल्या मुलाला घातले होते. एक दिवस शांचीने आपल्या एका मित्राला आपल्या सावत्र आईकडे पाठविले आणि तिला पुन्हा लग्न करण्यासाठी समजाव म्हणून सांगितले. त्याच्याबरोबर तिच्याशी लग्न करण्यास तयार असलेल्या इस्मासही पाठविले. परंतु मेयेने त्या सर्वांना परतून लावले. तिने दुसरे लग्न न करण्याचा निश्चयच केला होता. काही दिवस गेले. शांशू 14 वर्षाचा झाला. एक दिवस तो आपल्या आईला म्हणाला, आई, मला रेशमी कपडे पाहिजे आहेत. सर्व मुले मला हसतात, म्हणतात तुझे वडील राजप्रतिनिधी होते, त्यांनी पुष्कळ पैसे मिळवून ठेवले आहेत. ते खरं आहे, पण नाही रे बाळा माझ्याजवळ पैसे. आई म्हणाली, ते ग का? आम्ही दोघेच तर भाऊ. शांचीच्या जवळ पुष्कळ पैसे आहेत आणि मला मात्र काही नाही. तू नाही दिलेस मला रेशमी कपडे तर मी त्याच्या जवळ जाऊन मागीन. शांशू म्हणाला. त्याचे तसेच धावत जात आपल्या भावाकडे जाऊन रेशमी कपडे मागितले. तुला काय पाहिजे असेल ते आपल्या आईजवळ माग. शांची म्हणाला, पण साऱ्या संपत्तीची देखरेख तूच तर करतोस. शांशू म्हणाला, लबाड कपटी कपड्याच्या नावाखाली आपला वाटा मागण्यासाठी आलास होय? चल जा, ही सारी संपत्ती माझी आहे. तू कोण आला आहेस? उपट सुंब्यामध्येच. असे म्हणून शांचीने त्याच्या फाटदिशी मुस्कुटात मारली. कळवळून गेला तो त्या तडाख्याने. डोके धरून रडत रडत गेला आपल्या आईकडे. तरी मी तुला बजावले होते, तू जाऊ नकोस भावाकडे म्हणून मेये म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रुधारा येऊ लागल्या. तिने एका दासीला पाठवून मुलाला क्षमा करण्याची प्रार्थना केली. शांचीचे हृदय संपत्तीच्या मदाने दगडासारखे कठोर झाले होते. त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या इष्टमित्रांना आणि नातेवाईकांना बोलावले आणि मेयेच्या समोर सर्वांना उद्देशून म्हणाला, आपल्याला असे वाटत असेल की मी शांशू व त्याच्या आईला खर्चासाठी पैसे अगर राहण्यासाठी जागा देऊ इच्छित नाही, पण तसे काही नाही. पण काल शांशू माझ्याकडे आला आणि आपल्या वाट्याबाबत माझ्याशी भांडू लागला. मला वाटते हा आत्ताच एवढे करीत आहे तर पुढे काय करील, म्हणून मी आपण सर्वांसमक्ष वडिलांनी लिहून ठेवल्याप्रमाणे त्याचा हिस्सा त्याला देतो. त्याप्रमाणे हे पूर्वेकडील घर व 29 सेंट जमीन आजपासून त्याची झाली. वडिलांच्या मर्जीविरुद्ध मी एक कवडी देखील कमी केलेली नाही. हे पहा मृत्यूपत्र, आपण सर्व याला साक्षी आहात. असे म्हणत त्याने तिथे जमलेल्यांना ती चोपडी दाखवली. शांचीचे सांगणे संपल्यावर सर्व आपापल्या घरी गेले. कोणी अन्यायाची आपापसात कुजबूज करीत तर कोणी मनातल्या मनात ठेवून परतले. मायलेक आपले चंबूक बाळे घेऊन शांचीने दाखविलेल्या घरी राहावयास गेली. ते घर पडके व जुने होते. त्यातीलच 1-2 खोल्या साफ करून घेऊन ते राहू लागले. त्यांच्या वाट्यास जी जमीन आली ती ओसाड होती.
त्यात काहीच पीक येत नसे. काही वर्षे अशाच हाल अपेष्टात त्यांनी काढली. पुढे एकदा मेयेला कळले की त्यांच्या गावात एक फार सज्जन आणि न्यायपरायण न्यायाधीश आला आहे. लोक त्याच्या हुशारीची आणि सज्जनपणाची वाहवा करीत होते. त्याचे कारण असे की त्या गावात एका शिंप्याचा कोणीतरी खून केला. त्याच्या बायकोने संशयावरून एका व्यक्तीचे नाव सांगितले आणि न्यायाधीशाने त्याला मृत्यूची शिक्षा फरमावली. पण ह्याच वेळी हा न्यायाधीश तेथे आला. त्याने रीतसर चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराला पकडून दिले व या निर्दोषी माणसाला सोडून दिले. तेव्हापासून लोकांवर त्याची छाप बसली. ह्या न्यायाधीशाकडून आपल्याला योग्य न्याय मिळेल असे वाटून मेय आपल्या नवऱ्याचे चित्र घेऊन त्याच्याकडे गेली. मेय म्हणाली, शांचीने माझ्या पतीची सारी संपत्ती घेतली आहे. त्याने माझ्या मुलाला अर्धा हिस्सा दिला नाही, म्हणून मी न्याय मागण्यासाठी आपल्याकडे आले होते. मृत्यू समयी माझ्या पतीने मला हे त्यांचे चित्र दिले व सांगितले की हे त्यांचे खरे मृत्यूपत्र आहे. परंतु ते वाटेल त्याला न देता चांगल्या न्यायाधीशाकडे घेऊन जा, कारण तोच यातील गोष्टी नीट समजू शकेल. म्हणून मी हे आपल्याकडे घेऊन आले आहे. कृपा करून आपण न्याय करावा. बरं बघतो म्हणून त्याने मेयेला पाठवून दिले. नंतर तो बराच वेळ त्या चित्राकडे पाहत बसला, पण त्याला काही कळेना. शेवटी त्याने ते कापडावर चिटकवलेले चित्र बाजूला केले. तेव्हा त्याच्या खाली लिहिलेले अक्षरे त्याला दिसली. त्यात असे लिहिले होते, मी म्हातारा झालो आहे. माझा दुसरा मुलगा शांशू अगदी लहान आहे. माझा मोठा मुलगा दुष्ट आहे. तो आपल्या भावाला सहज फसवू शकेल. माझी जमीन व 2 घरे मी शांचीच्या नावावर राहिलेली आहेत आणि पूर्वेकडील घर शांचूच्या नावांवर आहे. हे जर जुने पडके आहे, पण त्याच्या पूर्वेकडील भिंतीस 5 हंड्यात मिळून 20 मन चांदी आणि 6 हंड्यात मिळून 4 मन सोने पुरून ठेवलेले आहे. जमिनीबद्दल म्हणून मी हे शांचूला ठेवले आहे. एवढे लिहून म्हाताऱ्याने त्याच्यावर तारीख, वार वगैरे लिहिले होते. दुसऱ्या दिवशी न्यायाधीशाने शांचीला बोलावले. न्यायाधीश शांचीला म्हणाला, तुझ्या सावत्र आईने तुझ्या विरुद्ध तक्रार आणली आहे. तू तिला तिचा योग्य वाटा देत नाहीस असे तिचे म्हणणे आहे. माझ्या वडिलांनी मरतेवेळी जे लिहून ठेवले आहे ते मी त्याला दिले आहे. तुम्हीही ते वाचून पहा, पाहिजे तर. शांची म्हणाला, ठीक आहे, उद्या सकाळी मी तुझ्या घरी येऊन ते वाचून तुमचा न्याय करीन. असे सांगून त्याने शांचीला पाठवून दिले. नंतर त्याने मेयेला कळवले की तिने उद्या शांचीच्या घरी सकाळी हजर राहावे, बरोबर आपल्या मुलालाही घेऊन यावे. शांचीने दुसऱ्या दिवशी न्यायाधीशाच्या स्वागताची खूप तयारी केली. आपल्या मित्रमंडळींना बोलाविले. दिवाणखाना सजविला. न्यायाधीशासाठी एक खुर्ची सजवून ठेवली. त्यावर व्याघ्र चर्म अंथरले. थोड्याच वेळात पालखीत बसून आपल्या हुजऱ्याबरोबर न्यायाधीश शांचीच्या घरी आला. पालखीतून उतरून तो दरवाजाशी आला. तेथे त्याने कोणाचे तरी अगदी वाकून स्वागत केले. नंतर मार्ग दाखविल्याप्रमाणे करून असे या येथे बसा असे म्हणत त्या सजविलेल्या खुर्चीकडे इशारा केला आणि कोणाशी तरी बोलत बोलत आल्याप्रमाणे आत आला. व्याघ्र चर्माच्या खुर्चीवर त्याला बसवूया सांगून आपण दुसऱ्याच एक खुर्चीवर बसला. नंतर सुद्धा तो कोणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे बोलत होता. आपल्या बायकोने माझ्याकडे एक फिर्याद आणली आहे. त्या बाबतीत मी काय करू? असे आहे होय, पण आपल्या मुलाचे वागणे काही ठीक दिसत नाही. आपण आपल्या धाकट्या मुलाला काय देण्याचे ठरविले होते? पूर्वेकडील घर, तेवढ्यावर त्याचे कसे भागेल? ओहो, असं सांगा बरे, तर मी तसेच करतो. मग हे सर्व काय धाकट्या मुलाचेच आहे. ठीक जसे आपले म्हणणे आहे तसेच मी करतो. न्यायाधीश भूताशी बोलत असलेले पाहून तेथे जमलेली सर्व मंडळी घाबरली. या बाबतीत न्यायाधीशाची बोलण्यास कोणी तयार होईना. नंतर तोच उभा राहिला आणि जरा वाकून म्हणाला, मला जाण्याची आज्ञा असावी. आणि मग थाट उभा राहून चारी बाजूस पाहिले व शांचीला पाहून म्हणाला, तुझे वडीलच आता माझ्याशी बोलत होते आणि आता ते त्या बाजूला गेले आहेत. तू ऐकलेच असशील आमचे बोलणे.
काही नाही ना? शानची म्हणाला, असं काय चांगला उंच माणूस, गोल चेहऱ्याचा, गलाचे हाड जरा वर असलेला, भुरकट डोळे, लांब लांब भुवया, मोठेले कान, विखरलेले पांढरी दाढी, अधिकाऱ्याची टोपी होती डोक्याला, काळे बूट, लाल अंगरखा, कमरेला सोन्याचा पट्टा. बरोबर तेच राजप्रतिनिधी चिचेनच होते ना? न्यायाधीशाने विचारले. जिवंतपणी ते हुबेहूब असेच दिसत असत. तेथे जमलेल्या नातलगांनी व मित्राने सांगितले, चिचेनच्या चित्रावरून त्याने हे वर्णन केले आहे असे कोणासही वाटले नाही. म्हणून न्यायाधीशाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांना वाटले खरोखरच चिचेन भूताच्या रूपाने न्यायाधीशाशी बोलला. तुमच्याजवळ 2 घरे आहेत ना, आणि पूर्वेकडे आणखी एक घर आहे. चला आणखी काही गोष्टी तेथे सांगेन. न्यायाधीश म्हणाला. शानची त्याला घेऊन पूर्वेकडील घरात गेला. हे घर आपल्या भावाला देण्यास तुमची काही हरकत आहे? नाही, काही नाही, शानची म्हणाला. न्यायाधीशाने त्या घरातल्या मधल्या खोलीत बसून शानचीची चोपडी पाहिली आणि म्हणाला, यात तर स्पष्ट लिहिलेले आहे, या घराशिवाय शानचूला काहीच दिलेले नाही. न्यायाधीशाने बोलणे ऐकताच मेई चिंतित झाली. तिला वाटले आपल्या मुलाला बहुतेक न्याय मिळणार नाही. पण या घरात 40 मन चांदी आणि 4 मन सोने पुरून ठेवले आहे. हे तुझ्या वडिलांनी मला आत्ता सांगितले. अर्थातच ते शानशूच्या हिश्श्याचे आहे. न्यायाधीश म्हणाला. यावर अविश्वास करून शानची म्हणाला, यात काहीही असू दे, कितीही मन सोने चांदी असू दे, मला त्यातील काही नको. आणि जर तू त्यावर अधिकार सांगू लागलास तर मला त्याचा विरोध करावा लागेल. असे सांगून न्यायाधीशाने त्या घराच्या पूर्वेकडील भिंतीजवळ खणविले. तेथे 5 चांदीचे हंडे मिळाले. त्याचप्रमाणे पश्चिमेच्या बाजूला खणले तर तिथे आणखी चांदी भरलेले 5 हंडे मिळाले आणि 1 लहान हंड्यात सोने मिळाले. न्यायाधीशाने ते सर्व सोने चांदी शानचूला देवविले. यावेळी मात्र शानचीला वाटले की जर आपण वडिलांची संपत्ती नीटपणे अर्धी वाटून घेतली असती तर यातील अर्धे धन आपल्याला मिळाले असते. पण आता त्याचा काय उपयोग? तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.